नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय सोयाबीनच्या पिकामध्ये आता तणनाशक व कीटकनाशक एकत्र करून या ठिकाणी फवारणी करता येऊ शकते. हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे. काय सोयाबीनच्या पिकामध्ये आता तणनाशक व कीटकनाशक एकत्र करून फवारणी करता येऊ शकते? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र करून फवारणी करता येऊ शकते? हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे. काय सोयाबीनच्या पिकामध्ये मग खरंच तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र करून फवारणी करता येऊ शकते का? या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, आता आपला शेतकरी मित्र जो असतो तो नवीन नवीन कॉम्बिनेशन हा शोधून काढतो. मग काही जण काय करतात, तणनाशकासोबत कीटकनाशकाची पण फवारणी करण्याचा प्रयोग करतात. पण मला सांगा, तणनाशक आणि कीटकनाशक यांचं काम काय? तणनाशकाचं काम असते शेतातील म्हणजे सोयाबीनच्या पिकाचा जर विचार केला तर सोयाबीनच्या पिकातील सोयाबीन सोडून जे काही इतर तण आहे म्हणजे जो आपल्याला त्रास देऊ शकतो या तणाला समाप्त करणं. आता कीटकनाशकाचं काय काम असते की सोयाबीनच्या पिकावर जे काही त्या ठिकाणी आपल्याला किडी दिसतात, व खोडमाशी असो त्यासोबत चक्री भोंगा यांना समाप्त करणं हे कीटकनाशकाचं या ठिकाणी काम असतंय. आता आपण काय करतो की कीटकनाशकाची जेव्हा फवारणी घेतो त्याच्यामध्ये मग 19-19 या विद्राव्य खताचा वापर करतो, पुन्हा बुरशीनाशकाचा वापर करतो, एखादं टॉनिक वापरतो. मग मला सांगा, जर आपण मला एक खरं खरं सांगा की जर आपण विष आणि अमृत हे दोन्ही एकत्र केलं तर ते त्या ठिकाणी कोणतं कॉम्बिनेशन होईल? तर इथं ते हितकारक होणार नाही. मग मला सांगा की एकीकडे तणनाशक आणि कीटकनाशक हे तणाला मारणार आणि कीटकनाशक चक्री भुंग्याला याला मारणार, पण त्यासोबत दिला जाणारा जो डोस असतो तो डोस हा त्याला वाचवण्याचं काम करतो. एखाद्याला विष दिलं आणि त्याच्यानंतर अमृत दिलं तर मला सांगा परिणाम कशाचा जास्त होणार? विषाचा. अमृताचा काहीही परिणाम होणार नाही. म्हणून कास्तकार बांधवांनो, तणनाशकासोबत कीटकनाशक व इतर कोणत्याही प्रकारची फवारणी अजिबात चालत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो की तणनाशकाची फवारणी करायची ना तर 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान जमिनीत ओल असताना स्वच्छ पाणी घेऊन योग्य प्रमाण घेऊन जर आपण फवारणी केली तर सक्सेसफुल राहाल. फक्त तणनाशकासोबत दोनच गोष्टी मिसळू शकतात. खूपच पाऊस पडत आहे तर त्यावेळेस काय करा, स्टिकर वापरा, म्हणजे ते तणनाशकाचं जे औषध आहे ते तणाला चिकटून राहील. आणि दुसरं वापरा शॉकअप. शॉकअप कशासाठी की बाबा जो आपण त्या ठिकाणी तणनाशकाचा स्प्रे घेतलाय त्याचा काहीही त्रास आपल्या सोयाबीनच्या पिकाला बसू नये म्हणून शॉकअपचा वापर. हे वापरायचं असेल तर पाऊस जास्त झालं तर स्टिकर वापरा आणि सोबत शॉकअप वापरा. बस, याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक वापरायचं नाही. म्हणजे तणनाशकाची फवारणी 15 ते 25 दिवसात वेगळी घ्या आणि कीटकनाशकाची फवारणी 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान मग 19-19चा डोस म्हणा, टॉनिक म्हणा, बुरशीनाशक हे वेगळं घ्या.
कसं राहते माहिती आहे का, खूप जास्त गोष्टी आपण एक्सपेरिमेंट करायला बघितल्या तर मेन गुणधर्म जे असतात ना त्या दोन गोष्टीचे, त्यांचं जर त्या ठिकाणी रिॲक्शन झालं तर काय होईल की आपला बाब्या पण जाईल, दशम्या पण जाईल, म्हणजे आपल्याला विनाकारण अडचणीचा सामना करावा लागेल. म्हणून माझं तरी म्हणणं आहे की बाबा तुम्ही तणनाशकासोबत कीटकनाशकाची फवारणी करू नका, कारण तणनाशकासोबत आपल्याला वेगळ्या त्या ठिकाणी कॉम्बिनेशनचा वापर करायचा आणि कीटकनाशकासोबत वेगळ्या कॉम्बिनेशनचा. तर कास्तकार बांधवांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.